आपण वर्षभरात करवीर मतदारसंघात कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय। हा निधी मतदारसंघापर्यंत पोहोचून त्यातून अनेक विकास कामं मार्गी लावली आहेत। त्यामुळे या विकास कामांना पोचपावती देण्यासाठी जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केला। खुपेरे इथल्या प्रचार सभेत ते बोलत होते। वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार इंद्रजित पाटील, पंचायत समिती उमेदवार शैलजा कुडाळकर यांच्या प्रचारार्थ करवीर तालुक्यातील खुपेरे इथं सभा झाली। यावेळी आमदार चंद्रदीप नरके, भगवान चौगले, गोकुळचे संचालक अजित नरके, कुंभी कारखान्याचे संचालक संजय पाटील, तानाजी पाटील प्रमुख उपस्थित होते। यावेळी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, उमेदवार इंद्रजित पाटील यांनी कोरोना काळात पूर परिस्थितीमध्ये आणि आरोग्याच्या बाबतीत जनतेची सातत्यानं सेवा केली आहे। आपण खुपेरी इथल्या शाळेसाठी 75 लाखाचा निधी दिला असून यापुढे लागेल तेवढा निधी देऊन शाळा डिजिटल करू। या ठिकाणची सर्व मंदिरं बांधून पूर्ण केली आहेत। तलावाच्या विकासासाठी 5.5 कोटींचा प्रस्ताव द्यावा। निगवे, वरणगे, कोगे, खुपिरे इथल्या तलावासाठी प्रस्ताव दिल्याचं आमदार नरके यांनी सांगितलं। गेल्या विधानसभेच्या काळात विरोधकांकडून विकास काम झालं नाही। आता विकासाच्या माध्यमातून मतदारसंघाचं रूप बदललेलं पाहायला मिळेल असं आमदार नरके म्हणाले। दरम्यान चंद्रदीप नरके यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन कुंभी कारखान्याचे संचालक तानाजी पाटील यांनी केलं। दरम्यान वयाच्या 20-21 वर्षापासून सामाजिक काम करत असताना आमदार चंद्रदीप नरके यांनी मला पंचायत समितीच्या माध्यमातून काम करण्याची संधी दिली आहे। या संधीचं सोनं करत संपूर्ण मतदारसंघात विकास कामांबरोबर लोकांच्या अडीअडचणीत सामील झालो। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास कामांबरोबरच जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी असं आवाहन इंद्रजित पाटील यांनी केलं। यावेळी संदीप भापकर, संदीप शिंदे, चंद्रकांत पाटील, प्राजक्ता कुडाळकर यांची मनोगत झाली। यावेळी कुंभी कारखाना संचालक संजय पाटील, संजय डी पाटील, संजय सखाराम पाटील, बीबी पाटील, पंचायत समिती उमेदवार शैलजा कुडाळकर, किरण गणाचारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।